सर, या सगळ्या गोष्टीचं एक मोटिव्ह काय आहे? इफ यू टॉक ओव्हरऑल पर्स्पेक्टिव्ह ऑफ दिस. See, we all should get the government that we collectively aspire for. त्याच्यामुळे प्रत्येकाचं व्होट हे महत्वाचं आहे आणि प्रत्येकाचं व्होट हे इक्वल व्हॅल्यूचं आहे. आणि त्याच्यामुळे आपल्याला या दृष्टीने 100% भारताचे नागरिक 18 वर्ष पूर्ण झालेले याच्यामध्ये आले पाहिजेत आणि जे भारताचे नागरिक नाही आहेत ते नाही आले पाहिजेत. अशा पद्धतीने आपल्याला या दृष्टीने पुढे जायचं आहे आणि एक सर्वसमावेशक पारदर्शक प्रक्रियेच्या माध्यमातून व्होटर लिस्ट आपल्याला पूर्णतः इंटेन्सिव्हली रिवाइज करायची आहे. ऍब्सोल्युटली. सर, आता जे लोक शहराच्या कुठेतरी दुसरीकडे राहत आहेत ते त्या शहरात नाहीये, अशा वेळी काय करायचं? त्यांचं नाव आपल्याला सर्च करताना ते सापडेल. आपण जनरली ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी मतदार नोंदणी करतो. 2-3 परिस्थिती निघू शकतात. एक तर असं असू शकतं की एकापेक्षा जास्त ठिकाणी नाव आहे, त्यावेळी एका ठिकाणचं नाव रिटेन करावं लागेल. दुसरी परिस्थिती असं असू शकते, मी आज एका ठिकाणी राहतोय, 2002 मध्ये दुसऱ्या ठिकाणी राहत होतो, तर त्या ठिकाणी ते नावाची लोकेशन चेंज करावी लागेल. आणि जर नावच सापडलं नाही, काही इश्यूज असतील आणि आपण नागरिक असल्याची आपण खात्री करू शकलो, त्यांचं नाव ऍड करता येईल. त्याच्यामुळे हे प्रकरण परत आपल्याला योग्य तो निर्णय घ्यावा लागेल.